माहीतच्यानं सांगायलो मी काय खोटं बोल ना. मरणाचे भांडणं केली ते ना पाठ. मी मधात गेलो होतो मोह तंगडं तोड लागले. म्या म्हणलं काय जे सोक्षमोक्ष हो ते चावडीवर केलेला बरा. पुन्हा मायावर नाव यायचं तुम्ही सोडवले नाही आणि तुम्हीच मधात गेले काय नून बाय नून म्हणून. त्यामुळं तात्या समोर आणलेत काय जे भांडणे आहेत आता यायचं पाहून घेतील काय करायचं तर आपण मध्यस्थी करतो. पुन्हा ते एक होते तर आपली डांग मारते. तात्या तुम्ही पाहून घ्या आता काय म्हणणं आहे तो ऐकून घ्या रे. पुन्हा माझं सांगितलं नाही हो झपकीन मी एकेकाला मग तर आपण पाहिलं होतं का कॉक्रोच जनता पार्टी नावाची नवीन पार्टी चालू झालेली आहे. त्याचे फेसबुकवर इंस्टाग्रामवर ट्विटरवर सगळीकडे गपागप फॉलोवर वाढायले. तर मला त्याचं एकंदरीत सगळं कार्यक्रम आवडला तर मी त्याला फॉलो करून टाकलं. तर हे सुधाकर फोकणीचा रामपाऱ्यात माझ्या घरी आला. मोबाईल जबरदस्तीने हिसकावून घेतला आणि मला म्हणू लागलं का बा तू अनफॉलो कर. म्या म्हणलं इंस्टाग्राम मोह फोन मोहा डाटा मी मागतो. तुझ्या बापाचं काय छान चाललं म्हणलं मी फॉलो केलं तर मी फॉलो करणार नाही म्हटलं. तर हे डायरेक्ट मारामाऱ्यावर आलं मग आईचे. बरं मी काय याच्या बायकोला फॉलो करू लागलो का याला एवढा त्रास व्हायलाय. हा हे म्हणून थांबलो. सुगावाजूला असता विषय कोणता चालू आहे तुम्ही कोणता विषय काढाले मुद्द्यावर या तुम्ही. हा मग म्हणता मी हारलो बसता. कॉक्रोच जनता पार्टीचा एकंदरीत विषय चालू आहे आणि सुधाकरचं असं म्हणणं आहे का बा गावातल्या कोणच म्हणजे जिल्ह्यातल्या कोणच त्याला फॉलो करू नये कॉक्रोच जनता पार्टीला. कारण कॉक्रोच जनता पार्टी म्हणजे आपल्या सरकारच्या विरोधात केले जाणारं षडयंत्र येते आणि रिकामटेकडे बेरोजगार जे आहेत चीफ जस्टिस ऑफ इंडियाच्या म्हणण्यानुसार जे कॉक्रोच येते त्याने ही पार्टी चालू केलेली आहे आणि काहीच अर्थ नाही या पार्टीला. त्यामुळं त्याला कोणीच फॉलो करू नये. आता मला काय म्हणायचंय का एक तर बेरोजगाराला नोकऱ्या देण्याचं काम कोणाचं आहे सरकारचं. सरकार ते काम करणं हातवर करायली. वर तुम्ही त्या बेरोजगाराला कॉक्रोच म्हणून त्याचा अपमान करायले. युवा पिढी आहे तरुणाई आहे. देशाचं भवितव्य तरुणाईच्या हातात आहे तुम्ही त्याचा अपमान करायले. तुम्ही हात झटकायले सरळ मग असं म्हणणं आहे का आम्ही जर स्वतःची पार्टी जर चालू केली कॉक्रोच येत ना आम्ही तर मग आमची पार्टी आम्ही चालू करतो कॉक्रोच जनता पार्टी आणि त्याला फॉलो करतो सरकारच्या विरोधात. आता आम्ही काय करायचं ते बरोबर करणार कारण आमचा ते हक्क आहे. संविधानानं आम्हाला तो हक्क दिलेला आहे. आम्ही हक्क बजावणार. मी बोलू काय दत्ता? अरे बोल की तुला बोलायचं तर बरं बोलतो. भारत विश्वगुरू आहे आणि विश्वगुरू असलेल्या देशामध्ये जे सरकार आहे ते सर्वोच्च सरकार आहे. म्हणजे देशातलंच नाही म्हणालो मी अख्ख्या ब्रह्मांडातलं सर्वोच्च सरकार आहे. आणि त्या सरकारच्या विरोधात तुम्हाला काहीच बोलण्याची गरज नाही. तुम्हाला तशी म्हणजे तुमची लायकी नाही तेवढी कारण तुम्ही रिकामचोट बेरोजगार आहे तर तुमच्याकडे नोकरी नाही पैसा नाही कामधंदे नाही तर रिकामे येतं तुम्ही टाईमपास करायला येतं. तुमची लायकीच नाही तेवढी. त्यामुळे तुम्ही गप्प बसलं पाहिजे. आणि तुम्ही काय म्हणाले का कॉक्रोच जनता पार्टी चालू करायला तुम्ही. अरे पार्टी एक आहे की बस झाली की एक पार्टी देशामध्ये. जी सत्तेत आहे तीच पार्टी आहे ना. दुसरी कोणती पार्टी आहे? सगळे दिसायले सगळे मानायले तर बहुमती आले. अजून काय पाहिजे तुम्हाला एका पार्टीकडून. अहो तीच पार्टी आहे जगातली सगळ्यात चांगली पार्टी आहे ती. याच्याबद्दल माझ्या मनात नाही तुमच्या मनात नाही कोणाच्याच मनात शंका असायलाच नको मी म्हणालो. त्यामुळे त्या पार्टीच्या विरोधात तुम्ही काहीच नाही केलं पाहिजे. म्हणजे स्वतःहून त्या विरोधात काही करायचंच नाही. पण दुसरं कोणी जर समजा असं पार्ट्या इंस्टाग्राम पेज जर स्थापन करत असेल तर तेला बी तुम्ही फॉलो न केलं पाहिजे कारण सत्तेच्या विरोधात येते. त्यामुळे ते फॉलो करू नका. म्हणून मी तुला म्हणू लागलो का फॉलो करू नको तू कारण त्याचे अकाउंट आज ना उद्या बॅन होणार आहे तर काढून टाकण्यात जाणार आहेत. तुला काय वाटतं का त्याचे अकाउंट राहतील काय? अरे आज ट्विटर काढले उद्या इंस्टाग्राम काढू फेसबुक काढू सगळे अकाउंट काढून टाकू त्याचे. पण तू बाया गावातला आहे म्हणून मी तुला सांगायला आलो का तू फॉलो करू नको. मग या गावातून मला असं कोणीच नको की जे त्याला फॉलो करणार असेल आणि जेने कोणी फॉलो केलं त्याचे मोबाईल हातात घेऊन मी स्वतः अनफॉलो करेल त्याला. आणि जर ऐकलं नाही तर मग तुला माहिती आहे कशी. अरे काय मग मारतो का तू अरे माय ज्या गरज पडली तर फॉलो करायचं फॉलो करल. तुला नसल करायचं नको करू. हे पाय तुला सांगतो सुधाकर तू जर म्हणत असशील का माऱ्या करतो अख्ख्या गावाला विचार का दत्ता केवढा मोठा पैलवान आहे. अख्खा जिल्हा ओळखते मला पैलवान दत्ता म्हणून. एका बुक्कीत गार करल बेटा मी तुला. मी फक्त शांततेत घेतलं म्हणून सांगता तुम्ही सांगायला मारामाऱ्या करायचं नाही म्हणून. डोकं खराब करू नको सुधाकर. पुन्हा मयातला पैलवान जर जागा झाला ना तू अख्ख्या गावाला विचार का दत्ता एका लंगोटीत तुझ्यासारखे 50 पैलवान बांधून असा गरगर फिरून फेकून देईन मायझ्या. तू बी बेरोजगारच आहे की रे. नोकरीच्या मायचा पता नाही की तुला बी सपोर्ट करायला मायच्या आणि तू अपमान सहन करायला लाज वाटली पाहिजे रे बुटलीच्या मायझ्या. तुमच्यासारख्याच्या जिंदगानीवर तू आहे रे सुधाकर. हे जिंदगानीवर तू आल्या जास्त बोल नको पाय. मी तुला काय म्हणले
का सत्तेच्या विरोधात काही असेल तर त्याला फॉलो करायचं नाही, त्याला सपोर्ट करायचं नाही. माझ्या गावातून तर मी होऊच देणार नाही. आणि तू कसा करतो तो मी गाव म्हणजे? पाहतोच. हाताची घडी घातली म्हणून काय काय शांत सुधाकर समजायला काय तुम्ही तो गाव म्हणा, म्हणजे काय हा? म्हणाला अरे तू? तुझ्या बापाला काय तुझ्यासारखे खिशातून झटकेलं काय गाव मायच्या फोकणीच्या सगळ्याचं गाव आहे, तो एकटाच गाव नाही. सगळ्याचं माहित नाही मला, पण मोह आहे ना, जागीदार आहे मोह का गाव तू आहे. गावचा? एक मिनिट सुद्धा मी कर. राहतो मी बोलायलो गावात. ना, गाव तो नाही, त्यामुळे मोगाव अजिबात म्हणू नको पाय. तात्याचं गाव आहे, गावात सगळ्याचं गाव आहे. तुम्ही हे गावात पहा, जे माणूस मोगाव आहे त्या आहे. सगळ्याचं मी गाव आहे, गावात त्यामुळे राहतो ना, मोगाव मोगाव आहे. म्हणशील. हे पाय मी सुद्धा मोगाव कर. म्हणेल. कानफाट फोडील मी. हा मागा पुढे पाहत फोडा नसतो मी, कानफाट. कानफाट फोडील. तू फोडा बाकी काय कानफाट. बोलती मी इकडे? पाहतो याच्या कशी घरात कानफाट घुसून मारण्यात फोडतात, काही हा? कर. नाही काय, बांगड्या घातल्यात पण काय? गावाचा नाही, विषय आलाय. एखादी गोष्ट सांगितलं तात्याचं तर गाव आहे, तुम्ही सगळ्याचं भांडण गाव झाले. आहे. सावळी पाळली तालुका आवडा जिल्हा हिंगोली मोगाव सावळी आहे, पाळली सगळ्याचं तालुका गाव आहे. आवडा जिल्हा जे येतील हिंगोली. तेच किती गाव आहे. सांगता, त्यामुळे हा? जास्त देशाला शहाणपणा पाडणारे करू नको नाव. पाय तू. तीनदा तुमचे तेच काय सांगितलं भांडणं तुम्ही. येतं ते का तिकडे गाव सोडवा. मोह आहे. सावडीवर काय ती म्हणाली मोह गाव आहे भांडणं म्हणून. सोडवायला आलो तू पुन्हा भांडण करायला माय मी या. सांगायलो भांडणं फक्त. करायचे का? मी चल सांगायलो. काळ्या मौन्याच्या शेतात चल, तिथं ह्यो तात्या तो असं कुस्ती खेळतो. एका डावामध्ये चितपट करतो रे, मुंडकं खूप चिरतो ते मला ढेकळामध्ये माहित नाही का, फोकणीच्या. सत्तेच्या विरोधात जास्त मी शहाणपणा ऐकून करायला का घेणार तू? नाही. हा ऐकूनच इथं घेणार बोलू द्यायला नाही, म्हणजे हा. काही तात्या बोलायला जाऊ तू द्या. सुधाकर. तात्या ते डोक्यावर जाऊ द्या पडले, म्हणजे? ते डोक्याने शाट झाले, त्याच्या जाऊ द्या नादी म्हणजे लागू. कसं काय म्हणाला तू? हे पाय कसं काय सुधाकर, जाऊ तुला द्या, एक गोष्ट हा? सांगतो. कॉक्रोच जनता पार्टी माझ्यासारखे काय हजारो ढेकळाची लाखो पार्टी मिलियन काय, त्याला हा? फॉलो आणि काय follow करते. करता आज तुम्ही? 4 दिवसात 14 Instagram मिलियन चं झाले. account तुमचं. 100, 200, 1000 मिलियन करू. काय वाकडं करायचं कर, आम्ही पाहून घेऊ. वाकडे? अरे आमच्याशी वाकडं त्याची नदीवर लाकडं दत्ता माय या याची माहिती लाकडं तुला? नदीवर हा याची लाकडं नदीवर नेतो काय हे वाकड्यात सुधाकर, जाऊ नको सुधाकर, म्हणा. फोकणीच्या हे वाकड्यात पाय काय ऐक होतं तू, माया हा? वाकड्यात नका जाऊ. तुला बोलायची चान्स दिला, बोलायचा चान्स दिला म्हणजे जाऊ तू दे, काही सांगा बोलू नको. तुम्ही. नदीवर वाकड्यात- लाकडं इकडं हा थोबाड फोडील काय मी, करता? मुस्काट फोडील तो एक मुस्काट जात फोडायची घशात घालील भाषा मी. नाही करायची तात्या. तात्या म्हणते तात्या, तुला तुम्ही शब्द जरा जपून वापरा. पहा मी तुम्हाला आधी सांगितलेलं आहे का सगळ्यात मोठी पार्टी आमची आहे, सत्तेत येतं. आमच्या लय विरोधात सत्ता- जाऊ सत्ता नका. करू नको. तुमच्या आमचा account बस झाला account तुम्हाला सगळं सत्ता. delete तू करून काय टाकू करायला आम्ही. सत्ता- सत्ता? चौकशी लावू का तू मागं? काय मी सांगायला मी वैयक्तिक सुधाकर हे कार्यकर्ता- पाय मो ऐक तू मी काय कार्यकर्ता आहे मी सांगायलो. त्या अरे पार्टीचा. सुधाकर माय ज्या फोकणीच्या माया अर्ध्या कानात account काय मला बोळे लय- गेलेत का रे? ऐकू येईन का नुसतं तेच थोबाड बोलू नका. मॅन 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 मी करायला ऐकून घेणार माय नाही. या. मी- हा? मी शांत इथं आहे म्हणून तात्या का तुम्ही बसला, मी काय समजायले सांगायलो काय? तुला का चावडीवरची आपली बैठक काल बोलवली, काल बसले लोक माणसं काय इथं बसले हा? जा म्हणा उठून हा. मी काही इथे काय चिवडा वाटेलो काय बसले तर जाय म्हणा वाट उठून ना चिवडा घरी. मग, वाट मी ना. काय बसलो मोज स्पष्ट आहे सगळं. काय स्पष्ट आहे तो हा माय जे काय हुकुमशाही एक काय का मोगलाई लावली. तात्या शांत मी व्हा. काय तुमचा म्हणालो? बीपी वाढून घेऊ मी- नका. मी काय उगाच म्हणालो? उगी मो ऐक घेणं ना देणं तू, सगळं स्पष्ट दत्ता. आहे. हे पहा, लोकायला जे वाटतंय ते लोक करतील. तुमच्यासारखे कोणीच आम्हाला थांबवू शकत नाही. विषय संपला. मला काय हे विषय दत्ता, वाढवायचा दत्ता, नाही. थांब मी सांगतो का लोकायला जे वाटेल, लोकायला काही कोणाला फॉलो करण्याचं स्वातंत्र्य आहे, काही करण्याचं स्वातंत्र्य आहे. लोकायला जे वाटेल ते लोक करतील. जे आणि वाटेल एक ते गोष्ट तू करतील म्हणजे अजिबात आम्ही काय विसरू बांगड्या नको भरलेत का काय, हा? हे भारत पुन्हा म्हणजे करून लोकशाहीचा दाखवा देश आहे. म्हणा. कोणा नाही, जर त्याच्या या ढिंगाणा पब्लिकच्या वाजवला तर मग विरोधामध्ये काय समजा म्हणा, तू किंवा मी कोणी सुधाकर, जाईल ही काय? तर मग नेपाळ सारखा टाइम यायला वेळ लागणार नाही. सुधाकर लय अवघड होईल पुन्हा तुमचं हो. पुन्हा मग इकडे जाऊ का तिकडे जाऊ, इकडे पळू का तिकडे पळू अशी येळ यायची. नेपाळमध्ये काय झालं माहिती आहे ना, लोक शांत येतं, लोकांना शांत राहू द्या आणि तुम्ही बी जरा हिशोबात राहा. उगा मारल्यावानी करू नका. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. जय हिंद, जय महाराष्ट्र.